जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय रूप पाहतारो रूप पाहतारो जनी रूप पाहतारो रूप पाहतारो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल
एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, संपुष्टे राहे, तेने संपुष्टे राहे, तेने संपुष्टे राहे, संपुष्टे राहे, तेने संपुष्टे राहे, होया भक्ति के लाभे, होया भक्ति के लाभे, होया भक्ति के लाभे, होया भक्ति के लाभे, औरवे धरावते इच्छा, बोलवे 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 धरावते इच्छा, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी, तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ पाणी, होया भक्ती केला तै, होया भक्ती केला तै, होया भक्ती केला तै, होया भक्ती केला तै, बोलवे धरावे ते इच्छा, बोलवे धरावे ते इच्छा, बोलवे धरावे ते इच्छा, बोलवे धरावे ते इच्छा, धरावे ते इच्छा, बोलवे धरावे ते इच्छा, आला ना वारुपा, हे आला ना वारुपा, आला ना वारुपा, म्हणे झाला सोपा तुला, म्हणे झाला सोपा, म्हणे झाला सोपा तुला, म्हणे झाला सोपा, म्हणे झाला सोपा तुला, म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला होय भक्ती केला, भक्ती केला, बोलवे धरावे ते इच्छा, बोलवे धरावे ते इच्छा, बोलवे धरावे ते इच्छा, बोलवे धरावे ते इच्छा, धरावे ते इच्छा, बोलवे धरावे ते इच्छा, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, चला गायना प्रभु
जेवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पुरी धरावी इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पुरी धरावी इच्छा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. तू सारे चरण संताची. तू सारे चरण संताची. तू सारे चरण संताची. त्यांच्यावर आलावे वदना. त्यांच्या कर्माला कथेचा. समचरण सरोजन सांद्रे लांबदावम जगन्निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कुंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. गंगाभिषिक्तं नितपादस्पर्शं करोति शोचिः शीलः समदक्षः सप्रतापे जितेन्द्रियम्. तम नारायण गिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहं. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वास्तुशांती नूतन गृह प्रवेश त्यानिमित्ताने असणारी सेवा उत्तमराव भाऊराव मतकर, सत्यभामा उत्तमराव मतकर, संजय उत्तमराव मतकर, रमेश उत्तमराव मतकर. महालगाव वास्तुशांतीच्या निमित्ताने असणारा योग मतकर शॉपिंग कॉम्प्लेक्स याचं उद्घाटनही झालेलं आहे. खाली कॉम्प्लेक्स आणि वर राहण्याची व्यवस्था डबल सोय करून ठेवली. खाली उत्पन्नावर राहायचं. खाली जमा करून वर खर्च करायचे. मालगाव मध्ये चांगली सोय झाली आहे. रोडच्या काळात जर जागा असेल तर त्याच्या घरात दोन्ही गोष्टी आहेत. मतकर परिवार हा बेटाचा भक्त परिवार, वारकरी परिवार आहेत आणि निष्ठावान वारकरी आहेत. नेहमी बेटामध्ये हजर आहेत सेवेला. सरदेव बाबा बरोबर नेहमी हजर आहेत. आणि पावसाचंही आगमन झालंय. कारण आता पिकं पावसावर आलेले होते. पिकं पाणी करायला लागले होते. ताण लागली आणि वेळेवर पाणी मिळणं हे महत्त्वाचं आहे. तानेच्या वेळेला पाणी मिळलं म्हणजे ते अमृत असतं. कारण आताचा पाऊस हा म्हणजेच पिकाला असणारा अमृत आहे. कारण या पावसावर खरीपाचं पीक पूर्ण अवलंबून आहेत. हा एवढा चांगला पाऊस जर झाला तर मग खरीपाची पिकं आपली पक्के होतील. आणि महालगाव तसं फार बागायत गाव नाही आहेत. निसर्गावर अवलंबूनच आपली जास्त शेती आहेत. कारण एक्सप्रेस कॅनलपासून थोडे वंचित आहोत आपण, तरी पण या तळ्याला पाणी येतं तर थोडा फायदा आहे आपल्याला. पाटलांच्या प्रयत्नांनी तळ्याला पाणी आलं म्हणजे मग शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होतो. सर्व शेतकरी आहेत असं नाही, पण जेवढे काही आहेत त्यांना लाभ आहेत. तर अशा प्रकारे पावसाचं अतिशय महत्त्व असतं शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून. आणि कारखानदारीलाही पाणी लागतं, प्यायलाही पाणी लागतं, कुठेही पाणी लागतंच. वास्तू शांतीचं निमित्त आहेत.
वास्तू म्हणजे वास्तव्य, वास्तव्य स्थान, जिथं आपण वास्तव्य करतो ती वास्तू असते. तिथं राहण्याकरता संस्कार तिथं शुद्ध व्हावे, पवित्र व्हावे, म्हणून त्याकरता देवदेवतांची स्थापना आवयामी, स्थापयामी, पूजयामी आवाहन केलं जातं, स्थापना केली जाते, पूजन केलं जातं. म्हणजे ती जागा राहण्यास योग्य आहे असं गृहीत धरलं जातं. मग ज्यांनी वास्तुशांती केली नाही त्याच्या बिल्डिंगा कोसळल्या का हो? किंवा ज्यांनी वास्तुशांती केली नाही तिथं दररोज भांडणं होतात, वास्तुशांती केली म्हणजे त्या घरात भांडणं होतच नाही असं काही आहे का? असा अर्थ नाही आहे तो. त्या निमित्ताने त्या तिथे असणाऱ्या संस्काराचं शुद्धीकरण करणं हा उद्देश आहे. आपण हवन करतो त्या ठिकाणी यज्ञकुंड असतो, हवन सामुग्री त्या यज्ञामध्ये जाळतो, अग्नीचा संयोग त्या पदार्थाशी आल्यानंतर त्या पदार्थातले सूक्ष्म तत्व अग्नी वातावरणात पसरवण्याचं काम करतं आणि वातावरण शुद्ध बनवतं. मग त्या शुद्ध वातावरणात आपण राहायला जावं अशा प्रकारची भावना या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये आहेत. त्या परंपरा चालत आलेली आहेत. निमित्त वास्तुशांतीचा आहे, अभंग तुकोबारायांचा आहे. परमात्म्याची भक्ती, भक्तीचा महिमा आणि भगवंताचं स्वरूप या दोन गोष्टी अभंगात सांगितलेल्या. पाहिला का तो परमात्मा कसा आहे? हो तो परमात्मा नवता काळा गोरा खुजाना ठेंगना. काळा आहे का, गोरा आहे का, बुटका आहे का, उंच आहे, कोणी पाहिलं नाही. मग ज्याला पाहिलं नाही त्याच्या प्राप्तीकरता कशाला प्रयत्न करायचे बरं? संसार आहेत, या संसारामध्ये सर्व गोष्टी आपण पाहतो, पण शास्त्र संसाराला सत्य मानित नाही. ईश्वराला सत्य मानतो तर ईश्वर दिसत नाही. का दिसत नाही? तो सगळ्याच गोष्टी दिसतात असं नाही आहे. जसं हवा आहेत, हवा दिसत नाही पण स्पर्शाद्वारे जाणवतं. पृथ्वी आप तेज वायू आकाश जे पंचमहाभूत आहेत यांची पंचविषय आहेत. आकाशाचा शब्द विषय आहेत, वायूचा स्पर्श विषय आहेत, अग्नीचा रूप विषय आहेत, जलाचा रस विषय आहेत आणि पृथ्वीचा गंध विषय आहेत. आकाशाचा विषय आहेत शब्द. शब्द आपल्याला पर्यंत आकाशामुळे पोहोचत आहेत. आकाश जर नसतं तर शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले असते का? नाही. वायू स्पर्श, वायू जरी दिसत नसला तरी स्पर्शाद्वारे वायू जाणवतो. म्हणजे वायूला जाणण्याची क्षमता त्वगेंद्रियामध्ये, त्वचेमध्ये, स्पर्शामध्ये आहे. शब्दाद्वारे आकाश जाणवतं, स्पर्शाद्वारे वायू जाणवतं. अग्नीचा विषय रूप, अग्नीमुळे रूप दिसतं. आता सूर्याच्या प्रकाशात आपण पाहतोय, सूर्य तरी अग्नीच आहे, दुसरं काय सूर्य? अग्नीचा गोळाच आहे. रात्री सूर्यास्त झाल्यानंतर रात्री जो प्रकाश आहे तो अग्नीचाच आहे. रूप विषय अग्नीचा आहे. रस विषय जलाचा आहे. रसना, जिभेला रसना म्हणतात. आणि गंध विषय पृथ्वीचा आहे. म्हणजे त्या त्या विषयाद्वारे ते ते स्वरूप आपल्याला जाणता येतं. मग जरी वायू डोळ्याचा विषय नसला, डोळ्याने दिसत नसला तरी स्पर्शाद्वारे जाणवतो. ईश्वर स्पर्शाद्वारे जाणवत नाही, डोळ्यानेही दिसत नाही. पण त्याला आहे तरी कसा? तो म्हणावं तरी काय त्याला? त्याला जाणण्याकरिता अनेकांनी प्रयत्न केले पण सफलता मिळाली नाही सर्वांनाच. यज्ञाद्वारे तो जाणता येतो का? तपस्येद्वारे जाणता येतो का? ज्ञानाद्वारे जाणता येतो का?
यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती काम क्रोध खवळ काम क्रोध त्या ज्ञाने अभिमान वाढ यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती करिता तपे काम क्रोध खवळती यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येते यज्ञ केले काय मिळालं नहोश स्वर्गाधिपती झाला परी तो रहाटी माझी भांबावला तो भुजंगत्व पावला नेणसी काही मौली ज्ञानोबराय वर्णन करतात नहुष राजा होता याने 99 यज्ञ केले जैसे शतमुख संपत्ती स्वर्गीची आहे 100 यज्ञ केल्यानंतर त्याला इंद्रलोक प्राप्त होतो याने 99 पूर्ण केले एकच बाकी होता पण नेमकं त्या कालावधीमध्ये जो इंद्र होता त्याच्याकडून ब्रह्महत्येचं पातक घडलं ब्रह्महत्येचं पातक घडल्यामुळे त्याला इंद्रपद सोडावं लागलं बऱ्याच वेळेला लोक निवडून जातात पण कुठल्या तरी अपराधात गुंततात त्याला राजीनामा द्यावा लागतो कुठल्या तरी कुठेतरी अडकतो ना आलाय तो निवडून आलेला आहेत पण त्याला द्यावा लागतो राजीनामा तसं हा जो इंद्र होता याने एक इंद्रपद मिळवलेलं होतं परंतु ब्रह्महत्येचं पातक घडल्यामुळं त्याला इंद्रपदाचा राजीनामा द्यावा लागला पद तर रिक्त ठेवता येत नाही आता एकाने जर राजीनामा दिला त्या ठिकाणी दुसरा तयार पाहिजे मग आता अशाला दुसरा कोण आणावा हा जो नहुष होता याचे 99 यज्ञ पूर्ण झालेले होते एकच बाकी होता तसा 100 यज्ञ पाहिजे पण एकच बाकी आहे ना कधी कधी बघा एखादा मुलगा एखाद्या विषयामध्ये जर नापास होत असेल 10-5 मार्क कमी पडले तर मग त्याला तेवढे टाकून वरच्या वर्गात घातला कारण तेवढ्या 10-5 मार्कामुळे त्याचा वर्ष वाया जायला नको ना म्हणून त्याला सवलतीने पास केलं जातं तसं 100 यज्ञ लागतात पण 99 झालेलेच आहेत एक राहिला आहेत आणि पद तर रिक्त आहेत मग पद रिक्त ठेवता येत नाही मग याला त्या ठिकाणी काय हरकत आहे द्यायला नहुष गेला इंद्रपदावर बसला पण त्या पदावर बसल्याच्या नंतर ते पद सांभाळण्याची आपल्यामध्ये योग्यता असावी पद सांभाळण्याची योग्यता नसताना जर पद मिळालं तर ते टिकत नाही काही लोकांना पदावर गेल्यानंतर बुद्धी बदलते आणि त्यानंतर मग पदावर गेल्यावर ते विकृत वागायला लागतात आता हा नहुष होता हा गेला इंद्र पदावर बसला खुर्चीवर समोर अप्सरा नाचतायत विचारलं हे अप्सरा कोणाचे आहेत म्हणले महाराज आपण इंद्र आहोत या सगळ्या आपलेच आहेत हे नाचणारे गाणारे गंधर्व म्हणले आपलेच सर्व आज्ञाधारी आहेत समोर एक स्त्री बसलेली होती एक सुंदर स्त्री ती पूर्वीच्या इंद्राची पत्नी होती तिचं नाव होतं शची शची होती शची काय बरं बरं चेंडू फळ देवगाव बाजा ठाण चांगली क्रांती केली तुम्ही
मालगावकरांनी चांगलं सहकार्य केलं, पाटलांनी चांगलं सहकार्य केलं. 5,55,555 रुपयाचा चेक पाटलांनी दिलेला आहे. तो चेक अजून वटवायचा बाकी आहे आणि तुम्ही तो द्यावं लागेल. आणि पंचगंगा कारखान्याच्या वतीने 251 क्विंटल साखर दिली. त्यामुळं मोठा आधार सप्ताह कमिटीला तो झाला, साखरेचा आधार झाला. आणि भाकरीसुद्धा दररोज आपल्या गावातून येत होत्या. सुंदर. आमटेकरता 90,000 रुपयेही आपल्या गावातून मिळालेत आणि भाकरीसुद्धा दररोज येत होत्या. खूप सुंदर सप्ताह पार पडला आणि म्हणून सप्ताह कमिटीला धन्यवाद. विठाला तो नहुष इंद्र पदावर बसलेला. पहिल्या इंद्राची पत्नी होती, तिचं नाव शची होतं. याची नजर तिच्याकडे गेली. ही कोण आहेत म्हणले, महाराज ही पहिल्या इंद्राची पत्नी आहेत. पहिल्या इंद्राचा काय संबंध येतात? आता इंद्र मी आहे, मी इंद्र तर ही इंद्राणी, तिने मला स्वीकारलं पाहिजे. ती बिचारी पतिव्रता होती, ती घाबरली. सत्यपुरुष शहाणपणा चालत नाही, पण काय करावं? त्यांनी नारदांना सल्ला विचारला, नारदजी काय करावं, मला वाचवा या संकटातून. आता नारदांनी सांगितलं, काही काळजी करू, मी तुझ्याबरोबर आहेत. तुला सांग, मी तुला वरायला तयार आहे, परंतु माझ्याकडे येताना तू अनुचिष्ट वाहनावर बसून ये. अनुचिष्ट म्हणजे अनउचिष्ट, जे आजपर्यंत कोणी उच्चिष्ट केलेलं नाही, म्हणजे कोणी वापरलेलं नाही, अशा वाहनावर बसून ये. त्याने विचार केला, कोणकोणती वाहनं कोणी कोणी वापरली. बैल असेल, घोडा असेल, हत्ती असेल, हरिण असेल, सगळेच वापरलेले दिसतात. अहो, वंदीर मामा सुद्धा गणपती बाप्पाने सोडलं नाही. याला सांगितलं, जे वाहन कोणी वापरलं नाही अशा वाहनावर, म्हणजे अनुचिष्ट वाहनावर बसून ये. कोणतं वाहन पाहू मग त्याचे लक्ष. आतापर्यंत सगळ्यांनी वाहनं केली, पण साधूचं काही कोणी वाहन केलेलं दिसत नाही. याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. आणि माणसाची बुद्धी बिघडता तो साधूपर्यंत पोहोचला की संपलंच. त्यांनी काय केलं, सप्तऋषींना निरोप पाठवला, जा सप्तऋषींना बोलवणार नाही. त्या इंद्राच्या वतीने सप्तऋषींकडे त्यांचा सेवक गेला, सांगितलं, तुम्हाला इंद्रांनी आमच्या राजेसाहेब महाराजांनी बोलवलंय. सप्तऋषी चकित झाले. आजपर्यंत इंद्राला जर काही अडचण आली तर इंद्र स्वतःहून या ठिकाणी सल्ला घेण्याकरता येत होता, आणि इंद्रांनी आपला निरोप पाठवला. हे योग्य नाही आहे. साधू संतांना काय कोणाचे घेणं, ऋषींना काय जंगलामध्ये तपस्या करतात, त्यांना काय घेणं नाही. पण नवीन आहेत, माहीत नसेल, चला बोलवलं तर चला. सप्तऋषी गेले, हा सिंहासनावर बसलेला. आता संत आल्यानंतर आपण उठलं पाहिजे, प्रणाम केला पाहिजे. हा ताटलेलाच. अचानक पद मिळालं कमी प्रयत्नामध्ये, कारण योग्यता नव्हती. 100 यज्ञ झालेलं नव्हतं, एक कमी होता. आता मिळालं योग्यता नसताना. या ऋषिंदो, कशी काय चालू आहे तपस्या? ऋषी म्हणले, काय उद्धट माणूस आहे, संत आले प्रणाम केला पाहिजे, उठला पाहिजे. वर विचारतो, कशी काय चालू आहे तपस्या? सांगितलं, ही पालखी आहेत सजवलेली, ही पालखी तुम्ही खांद्यावर घ्यायची आहे. त्या सप्तऋषींना वाटलं काही उत्सव असेल, भगवंताची पालखी असेल. एका ऋषीने विचारल्या, पालखीमध्ये काही देवाचा फोटो नाही, मूर्ती नाही, काही चरण पादुका नाही, नेमकं ही पालखी कुठं घेऊन जायची आपल्या? त्यात फोटो नाही, देवही नाही, मग त्यात मी बसणार आहे म्हणजे. आणि बरं, तू बसणार तर कुठं जायचं तुला घेऊन?
ती पहिल्या इंद्राची पत्नी आहे म्हणले. तिने सांगितलं अनुचिष्ट वाहनावर बसून या आणि म्हणून तुम्ही ते खांद्यावर घ्यायचे आणि त्याच्यावर बसून मी तिकडं जाणार आहे. सप्तऋषी तापले ना. त्यांच्यामध्ये दुर्वासा होते. दुर्वासांचे डोळे लाल झाले. बाकीचे वेळे थांबा अजून गडबड नका बघू दे आणखी काय काही वेळेपणा करत होते. गळा भरला म्हणजे बरं राहतं मग पुढचं करायला. सप्तऋषींनी खांद्यावर पालखी घेतली आणि हा बसला त्या पालखीमध्ये निघाला. आता ऋषी आहे चालताना हळूहळू चालायचे, कारण जोरात चालवलं पाय आपटलं तर पायाखाली जीवजंतू मरू शकतात. साधूचा उद्देश आहे भूताची दया ही भांडवल संता, आपुली या ममता नाही देही. भूताची दया ही भांडवल संता, जीव मात्रावर दया करावी हा साधूचा भाव असतो. आपण जर जोरात चाललो पाय आपडत चाललो तर जेव्हा जीवजंतू पायाखाली मरते म्हणून ते हळूहळू चालायचे. याला तर घाई झाली, झाला काही खाल्लं बिल्लं का नाही. ते ऋषी म्हणले याच्या बापानं काही खजू खाऊ घातलं नाही आपल्याला. हा वरून काय म्हणतो लवकर चला लवकर चला लवकर चला. जे सर्प सर्प संस्कृत सर्प म्हणजे लवकर चला, सर्प सर्प लवकर चला लवकर चला. दुर्वासा तापले ना. दुर्वासाने सांगितलं सर्प सर्प लवकर चला म्हणजे तू सर्प होशील म्हणजे. तो भुजंगत्व पावला नेणसे काय. सर्प होशील म्हटल्यानंतर सर्प झाला आणि लागला हिंडायला. त्यात इंद्रपदही गेलं झाला साप. काय मिळालं महाराज. स्वर्ग मिळाला पण टिकला नाही. यज्ञ आगे स्वर्ग भोगाड. यज्ञातून काय मिळालं. मिळाला स्वर्ग पण ते भोग टिकले नाही. मोठे मोठे तपस्वी विश्वामित्र पराशर प्रभृतय वातांब पर्णाशना तेपि श्रीमुख पंकजं सुललितं दृष्ट्वा मोहंगता. विश्वामित्र पराशरासारख्या तपस्यांना देखील विकारांवर विजय मिळवता आला नाही महाराज. मात्रा स्वत्रा दुहित्रा वान विविक्ता सनो भवेत बलवान इंद्रियग्राम विद्वान समभिकर्षदी. माता असेल स्वजन कोणी असेल किंवा परस्त्री असेल साधकाने एकांतात असं बसू नये. जो साधक आहे साधना करायची आहे त्याच्याकरता शास्त्राने वर्ज्य सांगितलं. तरी मोठे मोठे ऋषी तपस्वी तपस्या करता करता देखील त्यांना देखील विकारांवर विजय मिळवता आला नाही. करिता तपे काम क्रोध खवळत. कोणी म्हणजे ज्ञानाच्या बळावर आम्ही त्याला प्राप्त करू. पण मोठे मोठे ज्ञानी सुद्धा फेल झालेत महाराज. कारण नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढते. तुका म्हणे नरकी गाली ज्ञानाचा अभिमान हा ज्ञान मार्गामध्ये अडथळा आहे. काही लोकांना थोडं ज्ञान झालं म्हणजे अभिमान येतो. अल्प विद्या परी गर्व शिरोमणी मज होणे ज्ञानी कोणा हे अंगी भरे ताठा कोणासी मानिना साधूची हेळना सोय करी. तुकोबाराय सांगतात अल्प विद्या परी गर्व शिरोमणी. काहींना विद्या अल्प असते अभिमान मोठा ताठा. ऋष्य गोविंद मात्रेण विषभार सहस्त्रेण गर्गोनायती वासुकी
ऋष्यको बिंदू मात्रेण ऊर्ध्ववाहाति कंकणं. सुभाषितकार वर्णन करतात. विंचवाच्या 1000 पटीनं विष सर्पामध्ये असतं, पण सर्प विनाकारण डसत नाही. सर्पाला जर असं वाटायला लागलं जीवितला धोका तरच सर्प विनाकारण दंश करतो, अन्यथा दंश करीत नाही. सर्प शांत असतो, पण विंचू पडत येतो, नांगी मारून पळूनही जातो. थेंबर विष पण चालताना असा फुगून चालतो तो विंचू, छाती फुगून चालतो. पण पाल पाहिले की विंचवाची नांगी पडली बरं, कारण पाल विंचवाला खात असते. आणि म्हणून विंचवाला खाणारी पाल विषारी किती ती विंचवाला खाते ती, त्या पालीला कोंबडी खाते बरं का. तिला खाणारा माणूस कसा असेल. इथं नाही कोणी कोंबड्या खाणारे दिसत. ऋष्यको बिंदू मात्रे ऊर्ध्ववाहाति कंकणं. बुंदभर विष विंचवाच्या नांगेमध्ये असतं. विंचवाला अहंकार असतो, सर्प शांत असतो. संपूर्ण कुंभो न करोति शब्दम. माठ जर भरलेला असेल तर तो आवाज करीत नाही, अर्धा भरलेला असा आवाज करतो. तसं अधुर ज्ञान असतं, अहंकाराने युक्त असतं. ज्ञान मार्गामध्ये अहंकार आहेत. नित्यानित्य ज्ञान अभिमान वाढते. आणि तीर्थयात्रेमध्ये करिता तीर्थाट आणि अहंकाराची प्राप्ती होते. तीर्थयात्रेत देखील अहंकार येतो. तीर्थयात्रा करणारा एखादा मनुष्य, काही लोक जातात देवाला तीर्थयात्रा करायला. 36 दिवसाची तीर्थयात्रा, जाताना 36 पदार्थ घेऊन येतात, सोबत जातात. तिकडून येताना 36 वर्ष सांगत बसतात. आणि देवाचा याचा 36 आकडा असतो. काही ना देवाचे काही घेणे, फक्त पिकनिक पॉईंट म्हणून जातात फिरायला. काही सोबत बिड्याचे कट्टे घेऊन जातात, काही तंबाखूच्या पोळ्या, कारण तिकडे मिळतं मग तलब जात नाही त्याच्याने. याला गाय छापची सवय, गाय छाप तिकडे मिळत नाही. काही काही तर बाटल्या पण घेऊन जातात. मस्त थंडगार हवा, खालून पाणी वाहत आहेत, उंच उंच वृक्ष, उंच डोंगर, त्याच्यामध्ये एक एक घोट. याला तीर्थयात्रा म्हणतात का? बरं, अशा पद्धतीने तीर्थयात्रा करून तिकडून आल्यावर 36 वर्ष सांगत बसतो. अमुक देवाला गेलो, तमुक देवाला गेलो. जेवायला बसले पंक्तीला तर डांगराची भाजी. का हो? नाही, डांगर खात नाही आपण. काय झालं? काशी केलेली. काशीचा आणि डांगराचा काय संबंध? नाही म्हणजे ते ब्राह्मणांनी सांगितलं सोडायला. मग सफरचंद का नाही सोडलं? काय सोडलं? ते डांगर चव नाही, चोत नाही त्याला. तीर्थयात्रेला गेले तर तुम्ही काही तुमच्यामध्ये दुर्गुण असेल ते सोडा. दारू पिणाऱ्याने दारू सोडा, बिडी पिणाऱ्याने बिडी सोडावा. काही ना क्रोध येतो त्यांनी क्रोध सोडा. जे काही वाईट दोष आपल्यामध्ये असतील ते तीर्थयात्रेला जाऊन सोडण्याऐवजी काय सोडलं म्हणजे डांगर. काय बी काशीला गेलो डांगर खात नाही. अशा प्रकारे तीर्थयात्रेमध्ये अहंकार आहेत. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. मग ज्ञानाद्वारे तो समजत जाणून घेऊ शकत नाही, तीर्थयात्रेद्वारे कळत नाही. मग त्याला जाणायचं तरी कसं? मग तो आहे तरी कसा? तो अतिशय सूक्ष्म आहे, अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहे. आणि मोठा किती आहेत? आकाशापेक्षाही व्यापक आहे. अनुरणीया थोकळा तुका आकाशा एवढा, अणोरणीयान महतो महिया. म्हणतो नेमका केवढा हे सांगता येत नाही, म्हणून महाराज एवढा शब्द वापरतात. एवढा म्हणजे केवढा तुम्ही म्हणाल तेवढा, आणि तो भावामुळं संपुष्टात येतो प्रथम चरणामध्ये.
विठोबा रखुमाई मंडपामध्ये खालून पाणी आलं होतं. आवरून घेऊ, खाली ओलं झालेलं आहेत. काही लोक उन्हात बसलेत, बाहेर ते उन्हात मध्ये बसले, ते खालून पाणी आहे. मंडप वॉटरप्रूफ टाकला पण ते बाहेरचं आत आलं नव्हतं पाणी. 3 उद्घाटनं करून इथं आम्ही आलो. परत अजून एक कार्यक्रम आहेत, मूर्ती प्राण प्रतिष्ठेचे कार्यक्रम आहेत मालुंजाला. तेही लोक वाट पाहत आहेत, म्हणून मी जास्त लांबवणार नाही. 10-5 मिनटामध्ये आपण ही सेवा उरकून घेऊ. वास्तुशांतीचं निमित्त आहेत. मतकर परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण. विठाला विढल 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 केवढा म्हणजे केवढा, जो डोळ्यांचा विषय नाही महाराज. नेतेंद्रियांच्या मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे महाराज. ते मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप, मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप, मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप. म्हणून यामागे भक्ती केली, भक्तीच्या जसं द्रव पदार्थ मोजण्याचं माप आहे लिटर, लांबी मोजण्याचं माप आहे मीटर, वजन मोजण्याचं माप आहे ग्रॅम किलोग्रॅम, तसं देवाला मोजण्याचं माप काय? भक्तीच्या मापे मोजितो अनंत, इतराने तत्वता न मोजावे. भक्तीच्या मापाने त्याला मोजायचं. अंतःकरणात भक्ती एवढा प्रभू भावे. अंतःकरणात भाव असावा. देवा कारणे भाव तो स्माद, देवा कारणे भाव तो स्माद, द्यावे न लगे फार द्यावे न लगे
मालिक चित्त दरीब त्या परमात्म्याकरता चित्त एकाग्र करा, अंतकणात भाव असावा. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. भक्तियुक्त अंतःकरणाने एक फळ अर्पण करा, एक पाल अर्पण करा, एक फुल अर्पण करा, भगवान संतुष्ट होतो. अंतकळ भक्तियुक्त असावं. अंतकळ भक्तियुक्त नसेल तर ट्रकभर फळं व्हा, टँकरभर पाणी का गाडीभर फुलं व्हा. तो काय भिकार बंबू नाही कोणाच खायला. कारण भाव महत्व एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. भावनेमुळं भावामुळं तो हृदयात येतो. आणि जशी भक्ती कराल तसा तो बनतो आणि भक्ताची इच्छा पूर्ण करतो. द्वितीय चरण जशी भक्ती कराल तसा तो होतो. हे यथामाम प्रबद्धन्ते तांस तथैव भजाम्यहम. गीतेत भगवान सांगतात जो मला जसा भजतो तसा मी त्याला भजतो. एकदा एक साधू प्रवास करीत होते पायी, तीर्थयात्रा. जंगलातून चालले, गावच लागे ना, भूकही लागली, तहानही लागली. एक पारध्याचं घर होतं, झोपडी. त्या साधून त्या पारध्याला पाणी मागितलं. त्यांनी पाणी आणलं, साधूला पाणी पाजलं आणि साधू निघाला पुढं. त्याला काय लहर आली, म्हणजे हे महाराज, आता तो पारधी, हे महाराज थांब, कुठं चाललाय? त्या साधूला वाटलं आपलं काय लुटतो का काय आता जंगलात. पाणी मागितलं, पाणी तर दिलं, पण थांब काय म्हणतो, कुठं चाललं काय म्हणतोय. काय बाबा काय पाहिजे? मी तुम्हाला तसं जाऊ देणार नाही. तसं जाऊ देणार नाही म्हणतो साधू. आणखी घाबरला. अरे बाबा तसं जाऊ देणार नाही म्हणजे कसं जाऊ देणार नाही? मी तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. हे जरा लवकर सांगायचं ना. बरं तू काय खाऊ घालणार? तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? आता साधू काय खातो त्या पारध्याला काय माहिती. बरं जंगलात राहायचं, पाखरं मारायचं आणि भाजून खायचं एवढं त्याला माहिती. साधू आहे कोणीतरी, साधूला काहीतरी आता जेव घालावं अशी इच्छा झाली. साधू काय खातो त्याला माहित नाही. तुम्हाला कोणता पक्षी आवडतो सांगा. साधूला वाटलं तर याला काय सांगावं.
भावना चांगली आहे पण त्याला काय खावं माहित नाही आहे. साधू आणलं, हे बघ माझ्या आवडीचा पक्षी तुला काही सापडणार नाही. असं कसं काय? या जंगलात कुठं असलं तर मी शोधून आणेल म्हणले. बघ तुम्ही वर्णन करून सांगा पक्षाचं. त्याने सांगितलं माझ्या आवडीचा पक्षी कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वर मुक्तिकम करतले वेणोक्करे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च वक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. त्याने कस्तुरी तिलक लावलेले आहेत, कस्तुरी कंठात धारण केलेले आहेत, पिवळा पितांबर परिधान केलेला आहेत, मोर मुकुट धारण केलेले आहेत, हातात बासरी आहेत. म्हणजे असं कोणता पक्षी असतो का? म्हणून तुम्ही तुला सांगितलं माझ्या आवडीचा पक्षी तुला सापडणार नाही. असा पक्षी असतो, असेल तर मी निश्चित आणील म्हणले. गेला शोधायला, कशाचा पक्षी सापडतो. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, थकला ना हो, अन्न नाही पाणी नाही. एका झाडाच्या खोडात टेकून बसला आणि त्याला झोप लागली. आणि झोप लागल्याबरोबर स्वप्न पडले आणि स्वप्नात पक्षी आला ना. पिवळा पितांबर, बासरी, मोर मुकुट. पकडला लागला मोठ्याने ओरडायला. तेवढ्यात जाग आली. त्याला भानच नाही स्वप्न, त्याला वाटलं खरंच आला होता पण हातातून निसटला. स्वप्नात पाहिला ना, ज्या अर्थी पक्षी पाहिला त्या अर्थी आहे, आता त्याला सोडित नाही म्हणले. पुन्हा लागला फिरायला पक्षी शोधण्या का. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, परत काही पक्षी आहे ना. आपल्या गुरुला असं तोंड दाखवणं योग्य नाही म्हणले. आता जगण्यात काही अर्थ नाही. त्यांनी लाकडं गोळा केले आणि चिता रचली, चिता पेटवली. 5 प्रदक्षिणा केल्या. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी प्रदक्षिणा सांगितलं अरे पक्ष आता तरी दया येऊ दे. 5वी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि चितेमध्ये उडी टाकणार तेवढ्या समोर पक्षी आला. आल्याबरोबर धरला आणि बांधलं ना. अरे पक्षा कसा तो निर्दयी. 15 दिवसापासून माझे गुरु उपवासी धोपटीतच चालवलं त्याला. गेला आणि त्या महाराजांच्या समोर उभं केलं. रे सोड म्हणले त्याला. तो कोणी पक्षी नाहीये, प्रत्यक्ष भगवान आहे. अरे पारध्या, तुझ्यामुळं भगवंताचं दर्शन मला झालं. तो साधू म्हणला. काय खावं ते त्या पारध्याला माहित नव्हतं, पण भाव होता माझ्या घरी कोणीतरी अतिथी आले आणि त्याला मला जेवू घालायचंय. त्याच्या आवडीचा पक्षी त्याला द्यायचा आहे. भगवान त्याच्याकरता पक्षी बनलेत महाराज. होय भक्ती केला तैसा, जशी भक्ती केली तसा तो परमात्मा बनतो आणि भक्ताची इच्छा पूर्ण करतो. वास्तविक तो परमात्मा तर दानशूर आहेत, परंतु भक्ताच्या पुढे तो भिकारी बनतो. तृतीय चरण
जगदानी मागे तुळशी दळ पाणी. एवढा मोठा दानशूर भगवान परमात्मा पण बळीच्या द्वारात भिकारी झाला. ओम भवती भिक्षाम देही. त्रिपाद भूमी दान वागण्याकरता बळीच्या द्वारात तो वामन झाला. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. त्या भगवंताला एक तुळशी दळ अर्पण केला. भगवान संतुष्ट होतो. भावे तुळशी दळ पाणी जोडा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. असा असणार भगवान. याचं वास्तविक स्वरूप निराकार आहे. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुही रघुराम. रंग रूप रहित असणारा परमात्मा सुंदर रूप धारण करतो. भगवान आकार धारण करतो आणि भक्ता करता सोपा होतो शेवटच्या चरणावर. मालगावला अखंड हरिनाम सप्ताह 14 ते 21 या कालावधीमध्ये आहेत. 21 तारखेला काला आहे 4 वाजता. आज या ठिकाणी मतकर शॉपिंग सेंटरचं उद्घाटन